हरिः ओं श्रीहरिगुरुभ्यो नमः। शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कृष्ण परमात्मो अर्जुनाक अंत्यकालांतो मिगेल स्मरण केलेल जन म्हाका पावताची जेवो खंयची स्मरण येता ते भाव तांकां मेळटा. म्हळ्यार अंत्यकालांतो खंयची विशया स्मरण जाता अनेक जन्म तेच जाता तेची कोण मेगेल स्मरण करता तांकां पण मेळटा म्हण म्हणालो. आतां आमकेक मनान तो दिसता युद्ध करची पशी फुडेची युद्धाचे रिजल्ट जावचे पशी फुडेची अर्जुनाक कृष्ण मरणकाला विशयी कसले सांगले ताचे खातीर कृष्ण उत्तर दिता पळयाची. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धिः मामे वैष्यसि असंशयम् म्हळ्यार कृष्णान सांगलें तस्मात् सर्वेषु कालेषु सर्व कालांतूय माम अनुस्मर म्हाका उडगास करी. सर्वे कालांतो म्हाका उडगास करी. युद्धय करी. मय्यर्पित मनो बुद्धी खंयची कालांतूय मेगेल वयर तूं मन बुद्धी सकट दवरल्यार असंशयम मामे वेशसी असंशय जावन म्हाका तूं पावता. ह्या विशयान तुका कसले संशय नाका म्हूण म्हणल्या वरी म्हूण कृष्ण अर्जुनाक सांगता. म्हळ्यार माम अनुस्मर युध्य च म्हणली न्हय कशी मय्यर्पित मनो बुद्धी मेगेले म्हाकाची तुगेल मन बुद्धी अर्पण करी. म्हळ्यार मनय बुद्धी मेगेलेची वैरी दृढ जावन दवरी. सर्वेषु कालेषु सर्व कालांतूय माम अनुस्मर म्हाका स्मरण करी. युध्य च युद्धय करी. कडेर म्हणटना मामे वैशसी म्हाका तूं मेळटा. म्हळ्यार हांव तुका मेळटा म्हाका प्राप्त करूंक येता तूं न संशयम ह्या विशयान कसलो संशय ना. म्हळ्यार हांगा इती खातीर अर्जुनाक हें सांगता म्हळ्यार ताका युद्ध करचे विशयान तूं संशय आशिल्लो वय आतां हांव युद्ध करता म्हगेल मालगड आसाची म्हगेले गुरुजन आसाची. गुरुजन म्हळ्यार ताका शिकयल गुरूय म्हणले की मालगडजन म्हणून लेखयत तशी गुरुजन आसाची हांकां पुराय हांव मारल्यार पाप जायनावें हांव नरक भाजन जायनावें. तागेल मनान तूं त्या संशय म्हगेल मालगड्यांक म्हाका विद्यादान दिलेले गुरूंक पळया युद्धार राबली नंतर मारूंक जाता. मारले हांव मारतना तांणी मेलींची तशें जाल्यार कसले जाता हांव नरका वचनावें असल एक ताका मनांत येता पळय. ताजे खातीर कृष्ण म्हणालो माम अनुस्मर सर्वेषु कालेषु म्हगेलें स्मरण करी. सर्वेषु कालेषु म्हळ्यार सर्व कालांतू सर्व काल म्हळ्यार कसं न्ही जन्मा येतना आमकां उडगास करूं जायना जातल्यार एक निचावन एक पूर्व प्रारब्ध लायक आसत जाल्यार पूर्वजन्मान मस्त साधन जालां म्हळ्यार बाल्य दुखून तेचेर एक स्पेशल जावन परमात्माले विशयांत एक मस्त आराधन करतर आसता पळया तशी सान दुखून बाल्य यवन वृद्धाप्य सर्व कालांतूय म्हगेल उडगास करी म्हूण सांगचें पळय. आमगेल स्वाम्यान म्हणचें आशिल्लें बाल्या दुखुनूची परमात्माल चिंतन करचें चेडवांक सांगता म्हूण. म्हळ्यार आम्यात एक कोणें कसलें चेडवान दिल्यार पळय चॉकलेट दिला न्हय तुका तूं थँक्स सांगले वे म्हूण आमी म्हणटात न्हय तेच आमी परमात्मा थँक्स सांगले वे म्हूण निमगिता वे चेडवांक. इत्याक त्या चेडवांक सान दुखून देवा कुडा व्हरका थंय त्या देवा दाखोवका पळय यो स्वामी देव हाणें आमकां आंगरा बुजागो दिला आमकां उसरगेवच्या वारे दिला आमकां पिवच्या उदक दिला तशी आमकां अन्न दिवचें परमात्मान म्हूण सांगून हाका थँक्स सांगता. सगळे दीस तुका पळोवन घेवचे ताणेची सांग ताका उडगास करी. ताका थँक्स सांगची कशी ताका थँक्स सांगता म्हूण सांचेरडा सांगलें ताका थँक्स म्हळ्यार कसो म्हूण गोतना जाल्यार म्हणका पळय ताका नमस्कार करी. ताका आमी शिकयतात न्हय चेडवांक विद्या दी बुद्धी दी निमगूच्या शिकयताची हें पुराय दिलेले खातीर परमात्मा तुका नमस्कार म्हूण सांगू शिकोवका. तशी स्मरण करचें देवालें कीर्तन
चिंतन भजन करचे देवाल काणी ऐकूचे या पुरी आम्ही बालया दुखूनची म्हणा चेरडू पण दुखून चेरडूवा शिकोका सतत चिंतन सतत अभ्यासू सतत एक परमात्माले उडगास करचे काणी ऐकूचे आजी निमती मात्र चेरडूवान जाल्यारी परमात्माले एक विषयू मनांतू सदा सर्व काळ असता तशीची आता अंत्यकालांतू परमात्माला स्मरण येवका जाल्यारी पुडली श्लोकांत हांव म्हणलेलें कसं न्ही सगळीची वर्ष वाजिल्ली 3 घंटो बरोवन ज्ञानाच्यो आमी तशीची सगळी जिवनां साधन करून कडे घालारी परमात्माला नांव येवका म्हूण जाल्यारी एक विशय आसा तो कसो न्ही म्हळ्यार सगळे वर्ष सगळो दिसो वाजून 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 वाजूनय आमकां परिक्षा पुराय शिकून वचूनय परिक्षा हॉला बसतना एकक म्हणटा विसरून वचचें आसता परमात्माला अनुग्रह ना म्हणून जाल्यार वाजिल्लें विसरून वचचें म्हूण आसता तशीची कडेगालान तूं सतत चिंतन करूनय कडेगाला परमात्माल चिंतन आमकां येवका जाल्यारी ते परमात्माले अनुग्रह जावका आतां लौकीक परिक्षेन तूं एक 80% 90% 100% अशे परी आमी मार्क काडटाची हें 80 90 डिस्टिंक्शन म्हणल्यार कडेगालान तूं स्मरण येवका जाल्यार 100% साधन जावका म्हूण तशें ताण म्हणचें माम अनुस्मर सर्वेषु कालेषु म्हूण म्हाका अनुस्मर म्हणलें स्मर म्हळ्यार अर्थ करूंक घे तशीची अनुसरसी म्हळ्यार कशी कोतसवे आमी देवाल उडगास केल्ल्या पावना उडगास केल्यार पावना आतां आमी भागवत आयकलींची भगवद्गीता आयकलींची ह्या परमात्माले विशय ऐकले आतां परमात्मान सांगिल्लीत न्हू गीता हें आमी आयकल कुडलें जायना अनुस्मरा म्हणले ताणें कसं सांगली पळंगा अर्जुना तें तूं हांव सांगिल्लें तशी तूं आयकू का अनुस्मर म्हळ्यार अनुसरण कोरका तशें ताणें माम अनुस्मर म्हणटरी कसं सांगलें ताणें युद्धच म्हळ्यार तूं म्हाका तूं करूंक येवचें म्हाका सर्व कालांत उडगस करचें म्हळ्यार कसं न्ही हांव सांगिल्लें तशी तूं चल्ल्यार तें म्हाका उडगास केल्लें वरीची तशें हांव युद्धच युद्ध करी तुगेलो स्वधर्म न्हू तो तूं निरंतर म्हगेलें स्मरण मान करचें न्ही युद्ध करता न्ही कृष्णू कृष्णा 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 म्हूण युद्ध कर तूं कशी मयी अर्पिता मनोबुद्धी हें पुरे परमात्मान म्हगेल करीन करयलें म्हगेल मन म्हगेल बुद्धी पुराय कृष्णाक आव शरण येता मनस्पूर्वक बुद्धीपूर्वक कृष्णा शरण येता इतें म्हळ्यार म्हगेल करीन सर्व कोरोचें कृष्णान आव युद्धाक शस्त्र घेवन बसला मात्र कृष्ण म्हगेल करीन कसल कोरोका तें करता त्या वेळा कोणा मारका जाता तांकां मारका जाता तें जाल्यार म्हाका कृष्णान सांगिल्लें तें हांव करूंक जाता तशें म्हूण लेखून करी म्हूण सांगून कृष्ण हांगा म्हणटा तशी हें मन दिल्लेलें कसो आलोचना करचें न्हू आमी आतां एक आमगेल्या मनांत बशिल्ले कडेन कितली चिंतन येता पळया परमात्माल चिंतन पशी चड मन मंथन करतर आसता सगळे दिसा विशय खंय तर म्हळ्यार पायचेर रांदप समीत आमी आजी करून जाता मनांतूची तशी प्रति एक विशय लौकिकाचें आमकां चिंतन मथन जातर आसता परमात्माल चिंतन कितलें येता आमगेल्या मनांतू तशी हें निचावन मन दिल्लेलें कसो आलोचना करूं न्हय परमात्मान आमकां मन दिल्लेलें कसल्याक मनान बुद्धीन तागेलें चिंतन करका आनी ताका पावका आमी म्हूण म्हळ्यार आशी आमगेल्या मनांत येवका आमकां कशी खावची जेवची न्हेसचें अनुभव करचें पळोवचें सगळें आश येता तशीची परमात्माक पळोवका म्हूण म्हळ्यार आश येवका खंय आमकां परमात्माल प्रसाद जेवका परमात्माले एक भजनेन किर्तनेन आनंद पावका असल आश आमकां येवका आमी पुरे कशी म्हळ्यार आर्तभक्त आमकां कश्ट येता परमात्माल उडगासू ना जाल्यार आमकां उडगासू येना तशी जावचें न्हय आमगेले कश्टांत आमी कशी परमात्मा उडगास करताची सुखांतूय आमी तशी परमात्माक निरंतर उडगास करतर सुखा आनी हांगा कसं म्हणलें मयी अर्पिता मनोबुद्धी मन कळ्ळें कसं म्हणून मन कशी दिवचें म्हूण कळ्ळें आतां बुद्धी म्हाका अर्पण करी म्हूण म्हळ्यार बुद्धीन आमी परमात्माक अर्थ करून घेवका परमात्मालें ज्ञान आमकां जावका कसलें देवूची आमकां राखतलो देवाल वरी आमकां राखतलो विंगड कोणूय ना आमगेल्या जिवनांतू परमात्मान पुरे आमकां चांग करचें परमात्मा आमकां वायट करता म्हूण आमी लेखूक न्हय परमात्मा आशिल्ल दिकून कसल की वायट जेवचे कडेनूय थोडे चांग जातर असो म्हूण आमी लेखूका ही नंबिका आमकां देवाल वयरी निरंतर दृढ जावन आसुका तशी पळया
नवकोटी नारायण म्हूण नांव जल्तो कोण नांव आशिल्लो तो कोण पुरंदरदासो श्रीनिवास नायकू तो सर्व सोण घर धार सक्कड सोडली मू ताणें सोण कृष्णार्पण म्हणालो पुरय आनी देवाक चिनमगून नव्हतो खाली एक तारी आनी एक जोळीक म्हळ्यार एक चील दोरून घेवन तो चमकलो परमात्माल दास जालो ताका पळया कितलें व्हड ज्ञान म्हणून आमी जाल्यार पुराय सोण वच्चो का म्हूण लेकला री मनान तो घर सोण वतना अयो आम्ही सोण येयली बाई आम्ही कश्टार बांदिल्लें घर म्हाका घरा वयरची मोहनक म्हूण हांव सोण येयला हांव परमात्मालो सेवक जाता म्हूण सोण येयला म्हूण लेकला री मागीर घडी भितर कसो करून घाल की त्या घरान तूं कोण बीन राबली की हांव कितले कश्टार घर केलेलें म्हूण थंय खंय की हांग नाक कसलें नाक म्हूण खंयची एक आश्रमां वचून सेरवून त्या आश्रमान तूं ध्यानां बसतना आमकां तेंची उडगास आयल्या कशें जाता सप्तशतीन ते एक काण येता सुरत म्हूण म्हळेलें ताका तशीची तो आस रान्नान तूं ताका थंय हें कसो न्ही ताका युध्द करून त्या रायाक तागेलें नांव विसरलें म्हाका रायाल जेवो ते रायो युध्दान तो सोलवून रान्ना आयला अन्य एकलो वैश्यो व्यापारी तो तागेले बायल चेडवान भायर घालून रान्ना आयला दोग जन ಒಟ್ಟು जाताची हांगा तांगेले मध्यें संभाशण जाता राय सांगता हांव युद्धा सोलवून हांगा येयला थंय मेगेल राज्यांत कोणकी एकलो राज्यभार करता तो मेगेल प्रजावर्गांक संपळीत की ना की म्हाका बारी बेजार जाता कशी पूण एक युद्ध करून वापास एक सैनी सर्वान ते मेगेल म्हळ्यार हांव घेवन तांकां चंद करून पळोवका ही आशी म्हाका म्हूण म्हणटा तेदन तो सांगतरस म्हाका मेगेल बायल चेडवान भायर घाला जाल्यार म्हाका हांगा बशील कडेन तांणी संतोशार आसा की ना की म्हळ्यार ही चिंत जाता तेदन तांगेल मनान तांणी परस्पर उलयतना तांणी सांगून घेताची कसं न्ही म्हळ्यार हें मोह कसो लाका आमकां तो राय सांगता तुगेले बायल चेडवान तुका भायर घालेलें न्हय जाल्यार तुका तांगेलो मोह कसो लाका सोडची न्हू तुवें तेदन हो सांगता तूं तें राज्य सोडयलां न्हय कशें की त्या राय त्या जनांक तागेले प्रज म्हूण पळयतलो म्हूण तूं सोडयत न्हय तुका सोडूंकय जायना न्हय म्हूण म्हणटा तांकां दिसता वय हें प्रापंचीक माया ती कसली एक अंत पडल्यांच्या मी म्हूण म्हणटा ताका कारण माया म्हूण सांगून तांकां कळटा तशी हें तेदन ते आदिमायेल विशयाची काणी त्या मार्कंडेय पुराणांत सप्तशती तांतू येवचे भारी छंद ते पळया देवान केल्यार मुखारसून ते हांगा सांगच्या जातवे म्हूण एक पळोवया तशी तो सांगतरस सर्व आमकां आमी लेकलारी कसं न्ही आमी पुराय सोण वताचें म्हूण लेकलारी माये दुखून मुक्त जेवची तितली सुलभ ना तशें चावन हांगा आमी सोण वतात थंय वतर आमकां पुरे हांगाचे उडगास जत्त जाल्यार सोण वचून कसले प्रयोजन ना तशें जाल्यार ताका म्हणचे बुद्धी देवाल वयर दवरची म्हळ्यार तशी सर्व कसं न्ही अन्यथा शरणम नास्ती देवा तुगेले आश्रया हांव येयला म्हाका विंगड कसलें नाका म्हाका तूंची जेवका म्हळ्यार एक धड मन दवरून आयला री मामे वैश्यसी असंशयम मामेव एष्यसी तूं म्हाका तूं पावता ह्या विशयान तूं कसले संशय तुका ना इत्याक नाका म्हूण इत्याक म्हळ्यार दृढची मन दृढ बुद्धी दोनी आमी देवाल वयरी दवरला री त्या वेळार तूं आमकां पावता आनी तूं कसले संशय ना म्हणून म्हणल्या वरी जालें तशीच हांगा आमगेल खातीर तसल्यार परमात्मान कसल कर्तव्य दिल्ला पळय तें आमी करूंक जाता जीवन आमगेल कितले दीस आसा कितले क्षण आसा आमकां मृत्यू खंयच्या रुपार केदन येता तांतूय युध्द क्षेत्रांत मृत्यून गेले सरमाला येता वय वे आमकां कळना पळय अर्जून हांगा त्या अर्जुनाक युद्धा राबील कडेन हें कसलें सांगलें म्हणून म्हळ्यार संशयाक हें उतर कसलें देवान अर्जुनाक युध्द म्हळ्यार कर्तव्य दिलां ताणें तें आतां परमात्माल खातीर तें कोरता तेदन तें कर्म योग म्हूण जाता वय की आतां जीवन प्रती एक जिवात्मान शरीर घेवन येयली नंतर ताका जीवन कितलें काळ वर्स की दीस की 10 वर्स की 25 वर्स की 100 वर्स की पुरे देवाल निर्धारते खंयच्या वेळाक मरण येता म्हूण म्हळेलें सांगूं जायना तशी खंयच्या रुपारी मृत्यू लागत म्हणून सांगूं जायना तांतूय युध्द
युद्ध भूमींतू मृत्यू दूत राबूनच ताकीत की सर्माला जावन वै बे तश जावन हांगा अर्जुनाक कृष्ण सांगता माम अनुस्मर युद्धच्या पळय तूं मिगेल उडगास करतरी युद्ध करका तूं जीवनय कोरका मरणाकय सिद्ध जावन सुका म्हळ्यार कर्म कोरका फल सोडका जीवनय कोरका जीवन म्हळ्यार कसं न्ही युद्ध तागेलें क्षत्रियांगेल जीवनाचे युद्ध करच्याक आसचें म्हणटना युद्धा वेळार मरणाकय सिद्ध जावन युद्धा वचुका म्हणून हांगा अर्जुनाक कृष्णान सांगची हें श्लोक परमात्मो सर्व प्राणींतू आसता न्हय प्राणींतू आसता जाल्यार खंयची प्राणी काही नानातील तसले एक अमोघ बुद्धिशक्ती मन मनशाक दिला ताणें ते परमात्माक अर्पण करचे खातीर ताजे खातीर हे 84 ಲಕ್ಷ ಯೋನಿ ಜೀವಂತು 83,99,999 ಜೀವ ನಂತರ ಒಂದು ಜೀವ ಮನುಷ್ಯ ते 83,99,999 जीव ह्या कडेन परमात्मा ते कडेन मध्यंतू मनुष्य म्हणटना हे जिवाक पुरे मनुष्य देह म्हळ्यार परमात्माले वच्चाक एक वाहन अशी तशी परमात्माले वचूंक जाल्यार मनुष्य देहांतू ताणें दिलेले बुद्धी मन आमी व्यर्थ करून घेवचे नज परमात्माक पावका हे मनुष्य देहाचे एक कसं म्हणचे गुरी म्हणटा पळय आमी म्हळ्यार मनुष्य देह दिल्लेलेच परमात्मा पावचे खातीर म्हूण सांगून तें ज्ञान आमकां सुरवे येवका नानातल्यार आमी कसं लागताची मनुष्य देह आमकां मेळ्ळेलो कसो म्हळ्यार अशीची लायक न्हेसच्याक ना हांवें जेवच्याक खावच्याक दुड्ड करूंक नानातल्यार प्रयत्न करूंक हेंचे आमी लागताचे आमी अन्याकल्याक कंपेर करताची ओ तांणी त्या दन जाल्यार आमकां दिसना कसो न्ही तो तितली वयरची स्थिती रस आमी आनी की हांगा आसाची आमकां खंयचीय वाटेन वचूंक म्हळ्यार वाट मेळना म्हळ्यार हें आमगेल प्रारब्ध कर्म पूर्व जन्मार्जीत हें आमकां मनाक वचना पळया तशी परमात्माक पावचेची मनुष्य देहाचे एक मनुष्य देह मेळ्ळेलो आमकां परमात्माक पावचे खातीरच म्हूण सांगून लेखुका तितली सुलभ ना म्हूण आमकां कळ्ळें अंत्यकालांतूच स्मरण येवका त्या जन्मांत परमात्मा पावच्याची अंत्यकालांतू स्मरण येवचें काही सुलभ ना म्हूण म्हणलें ताजे खातीर ताणें म्हणलें तद्भाव भावीत म्हूण म्हणलें हांगा हे श्लोकान म्हणलें पळय तद्भाव भावीत न्ही तो सुरवे श्लोका म्हणटा तद्भाव भावीत म्हळ्यार ह्या जिवनांतू आमगेलें मन खंयचे विशयांतू सगळो दीस आसता की तेंची विशय मनांतू मंथन जातकी तेंची अंत्यकालांतू आमगेल्या मनांतू येता ताजे खातीर मिगेले वयर तूं मन दवरलें अंत्यकालांतूय तुगेलें मन मिगेल वयरी आसता म्हूण सांगलें जाल्यार हांगा म्हणली न्हू ताणें मिगेल वयर मन दवरी आवय मेळटा जाल्यार कशी मेळटा जेव्हा मन तागेले वयरी कशी दवरचें म्हणलें एक संशय येता पळय ताका कृष्ण परमात्मो अर्जुनाक उत्तर दिता अभ्यासयोगयुक्तेन चेतसानन्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन् म्हळ्यार हांगा फुडल्यांत म्हणाल ताणें अनुस्मरण म्हणलें आत्ता अनुस्मरण म्हळ्यार आमी कशी परमात्माल स्मरण चिंतन करता की आनी परमात्माल कसले विशय आमी अर्थ करून घेता की त्याच आमी करका अनुसुरसुका म्हूण कळ्ळें आतां अनुस्मरण म्हळ्यार कशी कसले रितीर म्हळ्यार एककले देवा एकक रितीर आलोचना करून घेताची एकक रितीर भक्ती करताची म्हळ्यार कसल जावकां कसल की खातीर भक्ती एकल्यान विद्ये खातीर एकल्यान बुद्धी खातीर म्हळ्यार आमकां कसं की जावका म्हळ्यार खातीर परमात्माक आमी भक्ती करची जाल्यार अनुस्मरण म्हळ्यार परमात्माले विशेशता आमी स्मरण करका जाल्यार हक्क कसो जावका परमात्माल विशेशता आमकां कळका म्हूण जाल्यार परमात्माल विशयांतू आमकां ज्ञान जावका तिळवळीक जावका हें खंय दुखून मेळटा आमकां वेद शास्त्र पुराण हांतू पुरय आमकां परमात्माल चिंतन मेळटा आमगेले ऋषी मुनी आमगेले म्हालगडे
आमकां परमात्माल विशयांतू तांकां कसलच कळला तांणी पुरे आमकां शास्त्र पुराण इत्यादी मुखांतर तिळशिला. आतां वेदव्यास ऋषीन वेद पुराय जनाक शिकच्याक जायना जाल्यार आनीक कसं म्हळ्यार स्त्री वैश्य शूद्र हांकां पळय वेदाचे अधिकार ना म्हूण म्हणलेले खातीर तांणी वेदांतलेच पुराय विशयो भगवद्गीता महाभारत शास्त्र अष्टादश पुराण हाजी मुखांतर आमकां दिला पळया. तें वाजिल्यार पुरो. आतां महाभारत म्हळ्यार कसं न्ही पुराय उपनिशदांत विशय तांत येता. भगवद्गीता म्हळ्यार सांगता म्हणून ना सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन म्हणलें सर्व वेदांताचें सार भारी सुलभ जावन आमकां गितेंतू दिला. वेदांत कसो सांगला तेंच गितेंतू दिला. परमात्मा सर्व कडेन आस म्हणून म्हळ्यार वेदांत सांगला. हांगा गितेंतूय परमात्मा सांगता आवची सर्वत्र व्याप्त जावन आस म्हूण म्हळ्यार वेदा आशिल्लेची गीता. वेदाचे अंत म्हळ्यार उपनिषद म्हणटा ते उपनिषदाचे सर्व विशय गितेंतू भारी सुलभ जावन दिला. आमकां कश्ट शिकू वचून आमकां आमी कसले मनान तो आमगेले पुरे कसले म्हूण म्हळ्यार आमी वेद शिकल्यार ते आनीक शिकपल्यार खंयची एक आमकां मेळ काजलेले सुलभ रितीर मेळटा म्हूण जातना त्या करची सोडून कसले की करूं जायना नतील करूं वच्चे कसल्याक हांतू आमकां पुरे अर्थ जाता. तशी आमी आमगेल्या स्वाम्यान म्हणचे आशिल्लें कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमी हांव वेद शिकला वेद मंत्र केन्नाय म्हणटाव म्हूण म्हणटाल्याक संध्या वंदन करता रे म्हळ्यार संध्या वंदनांनी करून बसची फुरसत ना म्हाका जाल्यार हें पळय हांव शिकलां म्हूण म्हणल्यार न्ही जावन आमकां कसल कर्म सुरवेक करका मूल कर्म कसलें आमगेलें संध्या वंदन विप्रो वृक्ष तस्य मूला संध्या म्हूण म्हळ्यार एक ब्राह्मण म्हणलें वृक्ष म्हणलें ताजी पाळ संध्या वंदन पाळाकच आमी बल दिना तिले वयरच्यान उदक पापळ्या बरी ते वेद आनी शिकचे म्हळ्यार कितले काळ ते वृक्ष वांचत म्हळ्यार त्या ब्राह्मणाल शरिराचो धर्म कितले काळ वांचत धर्म पालन करनातल्या बरी जाता. तशी हांगा आमी परमात्माले एक विशय ते आमकां ऋषी मुनीन दिला त्या परमात्माले विशयो आमी एक चिंतन करचें ताजे खातीर ते शास्त्र पुराण म्हणला न्हू ते पुरय अर्थ करून घेवचे. अभ्यास योग युक्तेन म्हणलें अभ्यास सतत अभ्यास ते एक उपाय हाका ते अभ्यासान परमात्माल चिंतन सतत चिंतन करचें निरंतर करतर आसल्यार ताका अभ्यास म्हणचे. म्हळ्यार आतां एक संगीतगार ताका छंद ते एक रागू मास्टरान शिकयलें म्हणलें की आतां बायपाट येवका जाल्यार तांकां सतत प्रॅक्टीस करता तेच अभ्यास म्हणचे. केन्नाय सकाळीं सांजे 1 घंटो 2 घंटे ते शिकयलें शिकता मागीर ताका एक निरर्गळ जावन संगीत सांगचें येता. आतां एक सायकल शिकयतना पळया सुरवे सम मस्तूचे जायनातल्या मागीर पॅडल मस्तून मागीर सायकल घेवन खंयचे खंय वचनाची वेळ तशीच देवाकय आमी पावका जाल्यार तितली सुलभ ना सतत अभ्यास जेवका म्हळ्यार अभ्यास म्हळ्यार एकच पुनरावृत्ती वपास करतर सुचें. तशें हांगा कसो अभ्यास करका देवाल उडकासू तत्तवळ म्हणणे मागशी पुनरावृत्त जातर सुका. आमी आतां शिकतना चेडवांक शिकयता आतां आमी शिकचे वेळ जावन गेला चेडवांक शिकयता आनी तांकांचे एक प्रश्नाक उत्तर येनातलें आमी कसो सांगताची वच रे आनी 4 पंत वाजून बायपट कर येता पळय तुका म्हूण म्हणटाचें. तशीच तो बायपट करून येवन सांगना हांवें तशीच विष्णू सहस्रनाम सुरवेळ सांगतना ते बाय हार्ट येवूतय आमकां तांतू मन आसता खंय चुकतकी कसो एक पंत बाय हार्ट येवो मागीर अभ्यास जालो न्हू ते मागीर मन खंय की जाता हांगा विष्णू सहस्रनाम जातर आसता हाका कारण कसो म्हळ्यार सतत अभ्यास. तशीच देवाल चिंतना उठयतना बसतना न्हिदतना जाग जातना घरा काम करतना कसो करतना देवाल एक सतत चिंतन जाल्यार ते चांग. तशी आमकां आमगेलें घर सकड उडगास येता पळय घरांतलो विशय सकड उडगास येता पळय तशीच परमात्माल उडगास आमकां जातर सुका. तेदना परमात्मो आमगेले जिवनाचे एक पार्ट जावन वता अंग म्हणटा पळय तो आमगेले वटूची आमगेले उसरा वटू तो एक आमगेले मनांत येतर आसता म्हळ्यार जिवनाचे एक अविभाज्य अंग जालो तो वयवे.
तशी तक्काची चेतसा अनन्यगामिना म्हणले. चेतसा अनन्यगामिना म्हळ्या न अन्यगामिना. अन्यगाम म्हळ्या विंगड कडेन वचचें मन. न अन्यगामिना अनन्यगामिना. चेतसा मन बुद्धी अनन्यगामिना म्हळ्यार ते आमगेल मन बुद्धी खंय खंय वता पळय तशी वचनान अशी अभ्यास योगानं सतत अभ्यास करून परमात्माला वैरी ते मन राबचे तशी आम्ही करून घेवका ते एकडे तेकडे हांगा थंय खंय खंय सकड वचनच देवाल विशय मात्र चिंतन विंगड चिंतना म्हाका नाका तशी आम्ही आसुका तसल्या रे खंय वचना अशी परमात्माला चिंतन करचें म्हळ्यार ती एक व्हड साधना पळया तितली सुलभ ना व्रत पूजा जसं की सकडी नियम सकड दवरून घेवन आम्ही करताची जाल्यार मन परमात्माला सुचे पशी चड खंयकी आसता आतां एक आमगेले एक हे कसले एक व्रत म्हणलें की आतां एकादशी नाका संकश्ट चतुर्थी केलो जन चांद्रायण व्रत आनी म्हण धरता 15 दिसाची विष्णू पंचक भीष्म पंचक तशीची आमी म्हणटाची कसं न्ही म्हण म्हळ्यार एक खंयचें एक व्रत दवरतना आमी एक नियम दवरताचे व्रत म्हळ्यार तशीची एक नियम दवरून घेवन करचें ते नियम दवरता त्याच रितीन आमी चलताची म्हूण आमी लेखतात न्हय जाल्यार मन परमात्माला पशी चड आमगेले त्या अंत भितर वता पळय केलो जन कसलें व्रत न्हेसतना नक्त भोजन रात्रीचे आमी ते रात्री जेवण करचें नियम दवरया आतां कसले नियम करून घेवेत आमी निचावन आतां केलो शास्त्रांतू सांगला चातुर्मास्य व्रतांतू दुसऱ्या म्हयन्यान दूद 2 म्हयन्या दय 3 म्हयन्याचे तरकारी 4 म्हयन्या धान्य अशें पुराय सोडचें म्हणून मस्त कश्ट आसता पळया दूद सोडचें व्रत धरल्यार दूद मान सोडचें न्ही च्या कापी पुराय सोडका जाता कितले कश्ट पळया अभ्यास आशिल्ले जना बारीक कश्ट ते च्या सोडच्याक जायना जीव पुणी सोडना हांव च्या सोडना म्हण म्हणटले जनसाची वय बाय तशी खंयचेंय एक व्रत आतां धान्य सोडचें व्रत म्हणटा द्विदळ धान्य सोडचें व्रत म्हणटना खंयची दाळी खावचे ना खंयची धान्य खावचें ना तरकार मात्र खावेत तशी ಕೆಲವು ಜನ ಶಾಖವ್ರತ ತರಕಾರಿ सोडची व्रत असतं तांतू तदन तांनी तरकार सोडची म्हणत तदन कसं करका त्या सगळे म्हयने पुरती कसले धान्य बिनी खावेत तरकार खावचे ना म्हणटना मस्त त्या पुरे कितले त्याग कोरका कितले कश्ट पळया जाल्यार अस्सल ह्या पुरे करतनाय आमगेल मन देवाला वयर वचना अशी आतां एकादशी करताची एकादशी देवाला वयरी मन आसुका त्या वचनान अशी एकादशी पायक्या दंजतकी कितले वेळा उदा पिवची कितले वेळा फळार करची की ह्या पुरे चिंतन येता आमकां म्हळ्यार तशी त्या मनशाला एक सहज गूण संकश्टी करतना चंद्रोदय केन्ना जातकी केन्ना जेवेतकी असल चिंतना सकाळचें येता वय बॅ म्हणटना गणपतील वरलेले दीस पुणी गणपतील चिंतन मस्त करताचे आमी एकादशी सोण वरलेले दीस पुणी पुराय देवाल चिंतन करताचे एकादशी ते दसो जेवण खाणाचो ध्यास जाता व्रत म्हणून केलेले तेन्ना जेवण खाणाचो ध्यास जाता तशी रामा कृष्णा म्हण तोंडान म्हणल्यार मन खंयकी आसता तशी केन्नाय कसं न्ही म्हण म्हळ्यार आतां आमी आमगेल प्रितीच्या आमगेल विशयो आलोचन करतना मग्न जाता कितली पळया आतां एक आमगेल चेडवाल विशय की बामणाल विशय की मन आयल्यार तांगेल चिंतनेन तूंच आमी मग्न जायनाच वे तशी देवाल वयर आमी मग्न जावका जत्वा आमकां देव म्हळ्यार कसं न्ही म्हण म्हळ्यार देवा कुडा वचून कसं की एक 4 स्तोत्र वाजून देवा आमकां हें करी तें करी म्हूण निमून येवच्या मात्र आमकां देव जाला तशें न्ही देव म्हळ्यार आमगेल मस्त प्रितीची जावका तस जाल्यार देव आमकां त्याची आर्त भक्ती जायना अशी ज्ञानी भक्तीची जावकाची आमी म्हळ्यार संकट येतना आमकां वेंकटरमण म्हूण जावचें नज तो देव जन्मा येतना आमगेलो ओटो आशिल्लो आमगेले मरण पर्यंत आमगेलो ओटोस वरलेले पुरे जन ते स्टेशन आमगेलो ओटो येताची मागीर ना तांणी देवन वताची कशी एक ट्रेनार बसतना तो ड्रायव्हर ट्रेन स्टार्ट जाता दुखून ट्रेन एंड जावं ते ट्रेनारय आसता पळय तशी परमात्मो आमगेले पळय पार्थाक कशी सारथ गेले तशी आमगेले शरिराक परमात्मो सारथी कळ्ळें तशी तो आमगेल सारथी तो आमगेल ओटू सुत्ताणे तशी तो आमगेल जीवन स्टार्ट जाता नसल्यार आमगेले मरणा पर्यंत तो आमगेलो ओटू आसता जाल्यार आमी पळय आतां ट्रेनार बसताची तो एक खंयकी ड्रायव्हर्स
तो आमकां वरतरच म्हूण म्हळ्यार एक कळना नशी ते ट्रेन ते एक विंगड अशी आमगेले लोकांत आसताच पळय तशी आमी हांगा जल्मा येतरी हे शरिराचो सारथी जावन आशिल्लो परमात्मा विसर न्हू आमी विंगड लोकांतू आसताची तशी ना तो परमात्मो आमगेल करिना हे पुरे करयता तोच आमगेल वटू केन्नाय आसता म्हळ्यार एक चिंतना आमकां असल्या मात्र दिव्यम पुरुषम यान्ती त्या परमात्माक आमी पावताची तशें न्हू सगळे जगत्याचे सृष्टी स्थिती लय नियम पालन बंद मोक्ष हे पुरे करचे परमात्मो अष्टकर्त्र म्हणटात ताका हे अष्ट कार्य ताणें करचें म्हूण म्हणलेलें एक चिंतना एक ज्ञान आमकां आसूं का तशें जाल्यार एक क्षणपुणी आमकां चिंतन करूं साध्य न्हय ना तो अचिंत्य म्हणचे ताका तसले परमात्माले चिंतना अनुगाल करचें खंयचे रितीर जावं राम जावं कृष्ण जावं खंयचे तुमकां प्रिती त्या रितीर त्या परमात्माक स्मरण करतर आसूचें करता करता त्या स्मरणेचें बल कितलें आसता म्हळ्यार आपापी परमात्मा आमगेले वयर तागेले ज्ञान विचित तशें जाल्यार अनुग्रह करूं पुरो तशी परमात्मा स्मरण कडे वेळा येवका जाल्यार 1-2 वर्षां साधन पावना जन्म जन्मांतराचे साधन जावका तशी एक जन्माची साधनय पावना म्हूण म्हणलां कितलीकी जन्मांतूल साधने निमती आमकां परमात्मा मेळचे पळय एक आमगेले ह्या लौकीक जिवनांतूय आमी कसो की एक जाय म्हळ्यार पावच्या कितले प्रयत्न करताच पळय अशीच आमकां कसले मेळटवे ना न्हय तशीची परमात्मा पावच्याक मस्त कश्ट आसा त्या पावका जाल्यार सदां सर्व काळ आमी परमात्माला उडगास कोरका म्हणून हांगा कृष्ण अर्जुनाक सांगता बरलेले गितेचे सारांश आमी फायचे दिसाक पळोवया आज सांगिल्ले गीतामृत परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।